पुण्यात समोर आलेल्या एका घटनेमुळे गंभीर चर्चा सुरू झाली आहे। लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी नवविवाहित पत्नीनं पती समोर ठाम भूमिका मांडत मी शरीर संबंध ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलं। ही संपूर्ण घटना जून 2024 मध्ये पार पडलेल्या 27 वर्षीय युवक आणि 24 वर्षीय युवतीच्या विवाहाशी संबंधित आहे। विवाहानंतर पतीनं सहजीवनाची अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र पत्नीनं कोणतेही शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला। या नात्यात राहण्यासाठी आपण मानसिक दृष्ट्या तयार नसल्याचं तिने सुरुवातीला स्पष्ट केलं। आपण हे लग्न स्वतःच्या इच्छेने नाही तर आई वडिलांच्या दबावामुळे स्वीकारलं असल्याचं तिने पतीला सांगितलं। हा खुलासा पतीसाठी धक्कादायक ठरला। त्यानंतर काही दिवसातच म्हणजे लग्नानंतर अवघ्या 20 दिवसात पत्नी माहेरी गेली आणि त्यानंतर पुन्हा ती सासरी परतलीच नाही। पत्नी घर सोडून गेल्यानंतर पतीने अनेक वेळा तिचे संपर्क साधण्याचा आणि संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। अखेर या सगळ्या परिस्थितीला कंटाळून पतीनं मे 2025 मध्ये कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली आणि विवाह रद्द करण्याची मागणी केली। न्यायालयाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करत जलद सुनावणी केली। अवघ्या 7 महिने आणि 16 दिवसात या प्रकरणावर निकाल देण्यात आला। न्यायालयाने पत्नीची साक्षीची मानसिक अवस्था आणि विवाहासाठी दिलेली संमती हे स्वेच्छा नव्हती हे महत्वाचे निरीक्षण नोंदवत विवाह रद्द करण्याचा निर्णय दिला। हा निर्णय केवळ एका दाम्पत्यापुरता मर्यादित नाही तर लग्न म्हणजे केवळ सामाजिक बंधन नसून त्यासाठी दोन्ही बाजूंची मुक्त, स्पष्ट आणि सातत्यपूर्ण संमती आवश्यक असते, हे या प्रकरणातून ठळकपणे समोर येत आहे। विशेष म्हणजे पुण्यात यापूर्वीही असाच एक प्रकार समोर आला होता। डिसेंबर महिन्यात प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्यानं अवघ्या 24 तासात कायदेशीररित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला। 2 ते 3 वर्षाच्या ओळखीनंतर लग्न करूनही वैचारिक मतभेदामुळे त्यांनी विभक्त होणं स्वीकारलं होतं। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करा।